टेट 2025 साठी अतिशय इम्पॉर्टंट अशी ही सिरीज आहे. या सिरीज मध्ये जो पेपर झालेला असतो त्या पेपर मधील एक विशिष्ट असा सेक्टर मी तुम्हाला समजावून सांगतो. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी शिकवणार आहोत ते म्हणजेच क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे होते वर्ग समीकरणे आणि त्याचे प्रश्न जरा अवघडच आलेले होते, रिअल मध्ये अवघड होते, ते आपण समजून घेणार आहोत. या ठिकाणी बघा x² - 20x + 96 = 0 y² + 32 जे काही असेल ते आपण काय करत असतो की इथली जर व्हॅल्यू खूप मोठी असेल तर मग काय करायचं असा प्रश्न आपल्याला निर्माण होतो आणि मग त्याचं सोल्युशन आपल्याकडून स्टार्ट होऊन जातं. बघा आता काय करायचं मी सांगतो तुम्हाला. जर या ठिकाणी ही जर व्हॅल्यू c ची व्हॅल्यू मोठी असेल तर काय करायचं. या ठिकाणी तुम्ही बरोबर असं लिहिणार 96 आणि असा गोल पाडणार. हे जे -20 आहे इथे लिहिणार बरोबर. त्यानंतर हे जे 231 आहे याला असंच लिहिणार आणि इथे असा गोल फाडून इथे 32 लिहिणार. क्लिअर. मात्र ज्यावेळेस आपण याचे फॅक्टर पाडतो त्यावेळेस आपल्याला थोडीशी दिक्कत जाते. आता या ठिकाणी हे डायरेक्ट निघणार कारण की 96 आहे. या ठिकाणी 12 8 96 म्हणजेच या ठिकाणी आपण केला गुणाकार आणि 12 8 20 बरोबर हे झालं, मॅच झालं हे बरोबर. परंतु या ठिकाणी 231 पाड्यामध्ये आणणे म्हणजे कठीण आहे. मग आपण काय करायचं, याला थोडंसं कॅल्क्युलेट करायचं. कसं की 2 3 1 लाख कशाने भाग जाते हे लक्षात घ्यायचं. तर याला निश्चितपणे कशाने भाग जातो तर 3 ने भाग जातो. म्हणून असं म्हणायचं 3 7 21 उरले किती 2 झाले 11. 3 हे बघा 3 7 21 उरले 2 झाले 21. 3 7 21 77 झाले. पुन्हा याला कट करायचं आणि इथं असं करायचं 7 × 11 झाला. म्हणजे याचे फॅक्टर किती पडले 3 × 7 × 11. आता काय करायचं की याची अशी काही बेरीज करायची की 32 झाली पाहिजे याच फॅक्टरची आणि याचाच गुणाकार 231 झाला पाहिजे. आता बघा मी काय करतो 7 आणि 3 हे 7 × 21 घेतो आणि गुणिले 11 करतो. 21 × 11 जर म्हटलं तर बरोबर 231 होतात आणि 21 + 11 जर म्हटलं तर बरोबर 32 होतात. म्हणजे याचे फॅक्टर 21 आणि 11 या ठिकाणी तंतोतंत पडतात. 21 आणि 11 याचा गुणाकार बरोबर 231 आणि याची बेरीज बरोबर 32 झाली. म्हणजे तुम्हाला थोडंसं आतमध्ये जाऊन पुन्हा फॅक्टर पाडावं लागेल आणि त्या फॅक्टरवरून बरोबर बेरीज आणि गुणाकार जुळवावा लागेल. समजलं. केव्हा जर का c ची व्हॅल्यू मोठी असेल तर. आता झालं. आता तर खूपच c ची आहे. आपण काय करणार या ठिकाणी येस मायनस प्लस जर असेल तर हे जे फॅक्टर असतात दोन्ही मायनस मायनस मध्ये असतात. त्याचं जे रूट आहे ते प्लस मध्ये असते कारण की फॅक्टरच्या अपोजिट रूट असते. अगदी सोप्या भाषेमध्ये समजून सांगत आहोत. देन या ठिकाणी इथे प्लस प्लस आहे तर या दोघांची काय असते प्लस प्लस असते म्हणजे +21 आणि +11. मात्र रूट याचे अपोजिट असते. म्हणून मी या ठिकाणी लिहून देतो तुम्हाला पद्धतशीर की बाबा रे हा x आहे आणि हा x1 आहे. बघा हा y आहे आणि y1 आहे. काय करायचं याच्या व्हॅल्यू घ्यायच्या कशा तर याच्या व्हॅल्यू घ्यायच्या याच्या अपोजिट. मायनस प्लस असेल तर मायनस मायनस टाकला आपण. याच्या अपोजिट म्हणजे फक्त इथं 12 येणार आणि इथं 8 येणार म्हणजे प्लस मध्ये आले. आपण प्लसचं चिन्ह लिहित नसतो. या ठिकाणी जे प्लस आहे त्याचे अपोजिट रूट होणार म्हणजेच या ठिकाणी -21 येणार आणि इथं -11 येणार. आता कंपॅरिझन करू. कंपॅरिझन खूपच सोपं आहे. आता या ठिकाणी बघा x आणि y चं कंपॅरिझन ज्यावेळेस आपण करतो तर त्यावेळेस आपल्याला हे 12 मोठे दिसतात म्हणून मोठं चिन्ह आलं. पहिलं तर भाऊ मोठं चिन्ह आलं x आणि y च्या दरम्यानचं मोठं. आता दुसरं x आणि y1 ची ज्यावेळेस आपण कंपॅरिझन करतो तर त्यावेळेस हे 12 वजापेक्षा मोठेच आहे म्हणून इथं सुद्धा मोठं चिन्ह आलं. पुन्हा मोठं चिन्ह घेतलं. आता आपण x1 आणि y1 ची कंपॅरिझन करतो तर त्यावेळेस हे 8 ह्या ऋण संख्येपेक्षा मोठेच आहे म्हणून इथं सुद्धा ग्रेटर दॅनचं चिन्ह आलं. आणि x1 आणि y1 ची कंपॅरिझन करतो तेव्हा याच्यापेक्षा हे मोठेच आहे म्हणजे पुन्हा असं झालं. फायनली आपण आन्सर या ठिकाणी देणार आहोत x इज ग्रेटर दॅन y. कंप्लीट. सो आन्सर येते थर्ड. आन्सर काय आलं थर्ड आलेला आहे. आता जाऊया आपण पुढे सेकंड. यानंतरचा प्रश्न अगदीच थोडा किचकट आहे कारण की या ठिकाणी b ची व्हॅल्यू
पूर्णांक आणि अपूर्णांकामध्ये देण्यात आलेली आहे. मग अशा वेळेस काय करायचं ते पण तुम्हाला पद्धतशीर सांगतो, एकदम सोप्या भाषेमध्ये. बघा, एक टेक्निक करायची, एक ट्रिक्स करायची. एक ट्रिक्स अशी आहे की डायरेक्ट तुम्हाला सांगतो तेवढंच करायचं. म्हणजे खोलात जर गेलो तर आपण काय करणार, इथं आपण 84 करणार, बरोबर. असा गोल पाळणार आपल्या नेहमीप्रमाणे. इथे -7 आणि अंडररूट मध्ये 7 लिहिणार, कारण की ही बी ची व्हॅल्यू आपण लिहितो इथं. त्याच्यानंतर इकडे जाणार आपण, हे 30 एक 30 करणार, म्हणजे 30 झाले. या ठिकाणी असा गोल फाडणार आणि इथं -5 अंडररूट मध्ये 5 करणार. मग आता आपण गुणाकार तर आणू शकतो, 12×7 84 म्हणा, काही पण आपण काही नाही काय करू शकतो. इथे 15×60 म्हणा, इथे पण आपण करू शकतो. पण त्याची बेरीज मात्र आपल्याला दिसूनच येत नाही. त्यासाठी काय करायचं तुम्हाला सांगतो, याचं एक दुसरं स्वरूप प्राप्त करायचं. दुसरं स्वरूप काय म्हटलं मी, ट्रिक्स नुसार काय करायचं, दुसरं स्वरूप प्राप्त करून द्यायचं याला. आता दुसरं स्वरूप कसं प्राप्त होईल, हा जो 7 आहे ना मित्रा, हा जो 7 आहे, याला इथून हटवायचा. समजा फॉर एक्झाम्पल ह्या 7 ने याला भाग द्यायचा आणि ह्या 5 ने याला भाग द्यायचा. म्हणजे दुसरं स्वरूप कसं प्राप्त होईल, तर या ठिकाणी किती होणार आहे, 12×7 84, म्हणजे इथं आले 12, असा गोल करायचा. इथं काय होणार आहे 6, म्हणजे 5 × 30. बघा इथं आले 12 लिहिले, इथं 6 लिहिले, 6 लिहिले. आता खालचे जे आहे, खालच्यासाठी सेम टू सेम असंच घ्यायचं. म्हणजे -7 घ्यायचं या ठिकाणी आणि या ठिकाणी घ्यायचा -5. बस, नंतर याचा विचार करू आपण. झाला, कारण की हा निघून गेला वर. समजा इथून अंडररूट वाला इकडे निघून गेला आणि हा इकडे निघून गेला. आता मला सांगा, आता तुम्ही फॅक्टर पाडू शकता की नाही, पाडू शकतो आपण. कशी फॅक्टर पाडणार बरं, तर या ठिकाणी 3×12 म्हणू शकता गुणाकारामध्ये, आणि 3 × 4 काय होणार आहे, 7 होणार आहे. झालं. या ठिकाणी कसं होणार आहे, तर या ठिकाणी बघा, आता थोडस इथं पण बेरीजच करावं लागते. 3 दोन्ही 6 होणार आहे गुणाकारामध्ये, आणि 3 आणि 2 5 होणार आहे. म्हणजे असं आहे 3 आणि 4 आणि 3 आणि 2 हे याचे फॅक्टर पडते. तोंडी पण करता येते याचं वाला. हे जे 7 आहे ना, 7, या 7चे 2 तुकडे करावे लागत असते. इथं होणार आहे बघा, हा 4 आधी घ्यायचा आणि हा 3 आधी नंतर घ्यायचा. म्हणजे या ठिकाणी याचे जर 2 तुकडे केले बरोबर मधातून, आणि थोडसा एक नजर वाढवला तर इथं 4 3 होणार, आणि याचा जर तुकडा केला तर हे 3 2 होणार. त्याचे फॅक्टर मी डायरेक्ट पाडून देत असतो, म्हणजे डायरेक्ट काढतो, पण हे असं करायचं असते. डायरेक्ट सुद्धा आपण नंतर करणारच. आता मला सांगा, इथपर्यंत तर आपण आलो. हे लक्षात नका घेऊ लाल कलर मध्ये, हे जे काळ्या कलर मध्ये तुम्हाला जे सेटिंग करून दिलं तेच फक्त तुम्ही लक्षात घ्या. देन आता फॅक्टर पाडत असताना x घ्यायचा, x1 घ्यायचा, y घ्यायचा आणि y1 घ्यायचा. मग x मध्ये काय येणार आहे, या ठिकाणी हे 4 आहे आणि हे 3 आहे. 4च्या सोबत हा जो इथं भागीला दिलेला होता तोच इथं अंडररूटला लावायचा 7, आणि इथं सुद्धा अंडररूटला लावायचा 7. हा जो इथचा जो गेला होता वर तोच इथं अंडररूटला लावायचा 5, आणि तोच हा इथं अंडररूटला लावायचा 5. झाले फॅक्टर त्याच्यावाले. म्हणजे हे निघणार आहे, हे बघा मायनस प्लस आहे, तर हे दोन्ही मायनस मध्ये येतात आणि खालचे प्लस मध्ये येतात. मग 4 अंडररूट मध्ये 7, 3 अंडररूट मध्ये 7. एवढं करण्याची गरज नव्हती, आपण डायरेक्ट पण काढलं असतं, आणि डायरेक्ट पण काढायला मी शिकवलेलं तुम्हाला. आता इथे जर बघितलं तर हे सुद्धा मायनस प्लस आहे, म्हणजे हे दोन्ही मायनस मध्ये येते, रूट त्याचे अपोजिट प्लस मध्ये येते. सो इथं 3 अंडररूट मध्ये 5 आणि या ठिकाणी 2 अंडररूट मध्ये 5. मित्रा, याला जर आपल्याला पूर्णत्व प्राप्त करून द्यायचं असेल तर मग काय करावं लागेल, याचा करायला लागत असते स्क्वेअर. किती होते, 4×16, आणि 16 मध्ये हे 7 मिळवायचे तर त्याला पूर्णत्व प्राप्त होते 23चं. याला तुम्ही 23 म्हणायचं. इथे सुद्धा 3 3 किती 9, 9 आणि 7 किती झाले, मग हे 16, याला 16 म्हणायचं पूर्णत्व. बाहेरच्याचा स्क्वेअर करायचा, आतमध्ये जाऊन मिळवायचा, म्हणजे बरोबर ते प्राप्त होऊन जाते. झालं. म्हणजे ते राहते अंडररूट मध्ये, शेवटी ते कशामध्ये राहते, अंडररूट मध्ये राहते. आता या ठिकाणी जर बघितलं, म्हणजे ते तुम्हाला सांगतो, इथं 9 घ्यायचा आणि 9 मध्ये 5 टाकायचे, 9 5 किती होते, 14 होते. या ठिकाणी सुद्धा तसंच करायचं, बेस 4 म्हणायचं आणि 4 आणि 5 किती झाले, मग हे
तर 9 झाले. आता तुम्ही कंपॅरिझन करू शकता की नाही. आता ते कंपॅरिझन मी इथं सांगतो तुम्हाला. x x1 y y1 x ची व्हॅल्यू किती तर 23, इथे किती 16, इकडे किती 14 आणि इकडे किती 9. आता तुम्ही कंपॅरिझन ज्यावेळेस करता तर हे काय आहे तर मोठे आहे, हे काय तर मोठेच आहे, हे काय आहे तर मोठे आहे आणि हे काय तर मोठेच आहे. सर्वच्या सर्व मोठे झाले म्हणून आपलं प्रॉपर आन्सर येते x इज ग्रेटर दॅन y. x इज ग्रेटर दॅन y. सो थर्ड ऑप्शन या ठिकाणी राईट येते. काय ते थर्ड ऑप्शन राईट येते. आता हे नाही केलं तरी तुम्ही इथून त्याच्याला फॅक्टर पाडू शकता डायरेक्ट. इथं काही का असो याचा फॅक्टर असाच पडते डायरेक्ट. त्याचे तुकडे जर पाडले ना तुम्ही तर बरोबर त्याचे फॅक्टर पडतात. एक फॅक्टर पडतो याचा 4 अंडर रूट मध्ये 7, हे बघा डायरेक्ट निघाले. आणि एक पडतो 3 अंडर रूट मध्ये 7, इथे असा. एक फॅक्टर पडतो या ठिकाणी तुमचाला 3 अंडर रूट मध्ये 5 आणि 2 अंडर रूट मध्ये 5 आणि त्याला पूर्ण तो अशा पद्धतीने प्राप्त करून दिला की मग आपल्याला कंपॅरिझन करणे खूपच सोपं जाते. 23 हा 14 पेक्षा मोठा आहे म्हणून ग्रेटर द्यान, 9 पेक्षा मोठा आहे म्हणून ग्रेटर द्यान, 16 हा 14 पेक्षा मोठा आहे म्हणून ग्रेटर द्यान, 9 पेक्षा मोठा आहे म्हणून ग्रेटर द्यान. म्हणून x इज ग्रेटर दॅन y. कळलं तुम्हाला. चला पुढे. हा प्रश्न अंडर रूट वाला असा सोडवायचा असतो. नेक्स्ट 13वा प्रश्न सुद्धा कठीणच आला आणि अतिशय कठीण दिसतो तो, मात्र तो सोपा करून तुम्हाला सांगतोय. या ठिकाणी मित्रांनो तुम्ही काय करणार की ज्यावेळेस ही मोठी सी ची व्हॅल्यू बघतात त्यावेळेस गोंधळून जातं. काही गोंधळण्याची गरज नाही. काय करायचं 693 चे पहिले फॅक्टर्स पाडून घ्यायचे. फॅक्टर पाडून घ्यायचे किंवा आपण इथे लिहून घेऊ 693 आणि इथं असा गोल फाडला आणि या ठिकाणी 54 घेतले. या ठिकाणी दुसरा काय घेणार मी 520 घेणार आणि इथं 46 घेणार मायनस मध्ये. ते प्लस प्लस आहे, हे मायनस प्लस आहे. दोघांचे याचा रूट मायनस मायनस मध्ये येणार आणि याचा रूट प्लस प्लस मध्ये येणार. ठीक आहे. आता आपण काय करणार, आता याचा गुणाकारासाठी आपल्या डोक्यात एवढा मोठा पाडा नाही राहत. मग आपण या दोघांना थोडंसं कॅल्क्युलेट करू. याला 520 ला आपण कन्वर्ट कसं करायचं, पहिले ज्यानं भाग देणं शक्य होत असेल त्यानं द्यायचं, 2च द्यायचं. इथं 2 जर दिला तर 2 दोन्ही 4 उरला 1 बेस 12 म्हणजे 260 झाले या ठिकाणी. पुन्हा जर 2 जर दिला तर 2 गुणिले 130 झाले. पुन्हा जर आपण 2 दिला तर या ठिकाणी 65 झाले. किंवा आपण याला डायरेक्ट 13 गुणिले 10 करून टाकू. किंवा आपण 10 आणि 13 केलं चालते किंवा 65 झालं. आणि इथं 5 गुणिले 13 असं झालं ते फॅक्टर. पूर्ण फॅक्टर जर पाडले तर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 13 असे फॅक्टर पडतात याचेवाले. याच्यावरून आता बरोबर तर्क लावायचा. काय तर्क लावायचा की त्याचा गुणाकार 520 झाले पाहिजे आणि बेरीज मात्र 46 झाली पाहिजे. पहिले तर बघायचं आपण 46 बेरीज कशी करू शकतो. कशी करू शकतो बरं. हे 2 आणि 2 4, 2 2 4, 4 2 8, 8 घेतले समजा. आणि समजा जर आपण 8 घेतले आणि इकडे 13 पंचे 65 घेतले, झाली का बेरीज. होते का बेरीज. नाही होत, जास्त बेरीज होते आहे की नाही. बेरीज जास्त होते. जर समजा आपण याचावाला बेरीज केली आणि हे असे 4 घेतले तर समजा इथं 4 घेतले आणि इथं 130 घेतले, झाली का बेरीज. नाही झाली. मग करायचं तरी काय. मग आपण काय केलं, हे 4 घेतले, 2 2 4, 4 2 8, 8 पंचे 40, 40 घेतले आणि हे 13 घेतले, झाली का बेरीज. पुन्हा नाही झाली. करायचं तरी काय. पुन्हा आपण असा विचार करतो की हे 13 आणि 2 असे आपण 13 2 26 घेतले आणि मग हे 2 2 4 ने 4 पंचे 20 घेतले, झाली का बेरीज. हो झाली. म्हणजे तुम्ही याच्यावर विचार करत करत असताना लगेच तुमच्या डोक्यात येते की 26 आणि 20 म्हणजे 13 2 26 आणि हे 4 पंचे 20 असं जर का आपण घेतलं आणि हे जर आपण फॅक्टर म्हणून जर घेतले 26 आणि 20 तर याचा गुणाकार हा 520 झाला आणि याची बेरीज बरोबर 46 झाली. म्हणजे आपण फॅक्टरवरून जर गेलो तर आपलं झालं काम. थोडक्यात ते फॅक्टर पाळले असते तरी चालत होते. आपण इथं जर समजा असं म्हटलं असतं की हे न घेता डायरेक्टली 13 गुणिले जर 10 घेतले असते तर लगेच लक्षात आलं असतं. कारण की 13 2 26 आणि हे 20 डायरेक्टली आपल्याला दिसून आले असते. आपल्या फॅक्टरवर थोडीशी शॉर्टकट मारायची. दुसरं, आता हे झालं ना, आता हे झालं की झालं, संपलं बिलकुल. इथून तर खूपच सोपं आहे. मग आता या ठिकाणी काय करणार तुम्ही, फॅक्टर पाडूया आपण. थोडक्यात फॅक्टर पाडू. इथं 3 3 2 6, 3 3 9 आणि 3 1 3,
3 2 6 3 3 9 आणि 3 1 3 231. पुन्हा याला भाग जातो 3 3 7 21 3 7 21 झालं. पुन्हा याला भाग जातो 7 गुणिले 11. आता 3 याचे काय फॅक्टर झाले सरळ सरळ 3 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 11 झालेले आहे. मग या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला 54 बेरीज पाहिजे आणि ती 54 बेरीज होणार कशी गुणाकारामध्ये प्लस करायला लागेल. तर या ठिकाणी 7 3 21 आणि हे 33 जर घेतले 33 आणि 21 जर घेतले तर होते का बेरीज नाही होत. तर त्या ठिकाणी सॉरी किती झाले होते का बेरीज तर होते. हे 30 आणि 20 50 आणि 54 म्हणजे झालं 11 3 33 आणि 7 3 21 झाली बेरीज. म्हणजे आपण या ठिकाणी इथं 33 टाकणार आणि या ठिकाणी 21 टाकणार. याचा गुणाकार जर केला तर 693 येते आणि याची जर बेरीज केली तर बरोबर 54 येते. सो आपल्याला याचा राईट आन्सर म्हणजे आपल्याला फॅक्टर सापडून आलेले आहे. झालं म्हणजे हे थोडंसं आपल्याला त्रास आहे हा थोडा त्रास आहे. जर आपण आपलीच मेथड वापरतो म्हटलं दुसरी मेथड नाही वापरत म्हटलं तर आपल्याला हा थोडासा त्रास आहे परंतु जास्त काही मोठा त्रास नाही. तुम्ही थोडंसं जर याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं तर तुम्ही लगेच त्याच्यावर फॅक्टर पाडू शकता. बेरीज येऊ शकते आणि गुणाकार सुद्धा येऊ शकते. आता काय रे आता तर खूपच सोपं आहे. आता काय खूपच सोपं आहे. या ठिकाणी x घेतला x1 घेतला इथं y घेतला आणि इथं y1 घेतला. या ठिकाणी आता काय करणार आपण प्लस प्लस आहे तर प्लस प्लसच आणि इथं काय येणार आहे मायनस मायनस 33 झाले. या ठिकाणी मायनस 22 झाले सॉरी 21 झाले मायनस 21. आता इकडे जर गेलं तर या ठिकाणी सुद्धा 26 ची आहे तर मायनस प्लस आहे याचं मायनस येते याचं मायनस येतं मात्र या ठिकाणी प्लस येते. या ठिकाणी 26 आले आणि या ठिकाणी 20 आले. आता कंपॅरिझन करणे किती सोपं आहे. कंपॅरिझन बघा कसं करतो मी. हा y पेक्षा लहान आहे x कारण की ऋण आहे म्हणून इथं स्मॉलचं चिन्ह झालं. आता हा x आणि y1 जर केलं तर 20 पेक्षा हा ऋणवाला लहान असतो म्हणजे इथे सुद्धा लाईनच चिन्ह झालं. या ठिकाणी जर बघितलं तर मायनस 21 हा 26 पेक्षा लहानच आहे आणि या ठिकाणी जर x1 आणि y1चं कंपॅरिझन जर आपण केलं तर मायनस 21 हा 20 पेक्षा लहान आहे म्हणून प्रॉपर आपल्याला आन्सर येते x इज लेस दॅन y. प्रॉपर आन्सर आपल्याला आला सेकंड. 13चं किती आलं 2 आन्सर आला. पॉसिबल तेव्हाच झालं ज्यावेळेस आपण याचे फॅक्टर पाडले आणि फॅक्टरवरून बरोबर गुणाकार आणि बेरजेसाठी फॅक्टर आपण जोडजाड केले तेव्हा. या पद्धतीने तुम्हाला करावं लागेल. नेक्स्ट 14वा प्रश्न घेऊ. आता या ठिकाणी बघा या ठिकाणी सुद्धा गुणाकार जर केला तर थोडंसं मोठंच होऊन जाते. मग या ठिकाणी आपण काय करतो की 38 गुणिले 11 करून घेतो आणि इथं 4 गुणिले 8 करतो 4 गुणिले 2. आता हे सोपं जाईल परंतु हे मात्र कठीणच आहे. 11 8 88 8 आले 800 11 3 33 33 आणि 8 होते 41. सो 418 या ठिकाणी आले मित्रा. म्हणजे मी इथं काय लिहितो 418 लिहितो या दोनचा गुणाकार 38 गुणिले 11 11 8 88 8 11 33 आणि 8 418 याचे फॅक्टर. आता इथं गोल फाडणार इथे वजा 3 घेणार आणि हा सुद्धा वजा वजा आहे म्हणून इथं वजाच घ्यायला लागेल कारण की दोन्ही वजा वजा आहे इथं दोन्ही वजा वजा आहे. वजा वजाचं जर असलं तर फॅक्टर कशी पडतात त्याच्यावर रूट कसं पडते ते मी तुम्हाला सांगतो. आता इथं 4 2 8 8 घेतले मात्र वजा 8 आणि इथं वजा 7. या ठिकाणी आपण आता फॅक्टर पाडू. फॅक्टर असे पाडू की हे त्याची वजाबाकी 3 आली पाहिजे. इथं दोन्ही वजा वजा असेल तर इथं वजाबाकीचा विचार करावा लागत असतो बेरजेचा नाही. बेरीज तर आपण करतो फॅक्टरची परंतु इथं घेण्यासाठी आता इथं काय करणार आपण याला कट करूया. 2 गुणिले 2 2 2 4 आणि 2 9 18 209 झाले आहे की नाही. आता या ठिकाणी काय करणार इथे सुद्धा भाग जातो. कितीचा भाग जातो तर इथं जातो 11चा भाग. 11 1 11 उरले किती 9 झाले किती 99 11 9 99 बघा 11 9 99 झाले. म्हणजे त्याचे फॅक्टर पडले 2 गुणिले 11 गुणिले 19. आता असे दोन घ्यायचे की त्याचा गुणाकार 418 झाला पाहिजे आणि त्याची वजाबाकी हे 3 झाले पाहिजे. आता मी काय करतो हे 11 2 22 असे अटॅच करतो आणि गुणिले 19 म्हणतो. याची वजाबाकी किती येते रे याची वजाबाकी किती येते बरोबर 3 येते. वजाबाकी याची जर वजाबाकी जर केली तर बरोबर 3 आली आणि गुणाकार जर म्हटला तर 19 2 38 3 19 2 38 आणि 3 बरोबर 41 झाले. म्हणजे इथं फॅक्टर तंतोतंत बसणार 22 आणि 19 झालं कंप्लीट. या ठिकाणी सुद्धा तसंच. आता 8 आहे आणि इथं वजाबाकीमध्ये 7 आणायचे आहे
तर तुम्ही 8 एका 8 म्हणू शकता, कारण की याचा गुणाकार 8 एका 8 आणि याची जर बेरीज वजाबाकी जर केली, वजाबाकीचा विचार करावा लागते फक्त, आहे इथं फक्त वजाबाकीचा विचार, प्रत्यक्षरित्या बेरीजच करावी लागते. आणि या ठिकाणी याचा गुणाकार 418 आणि याची वजाबाकी बरोबर आपण हे आणले. कारण मी तुम्हाला सांगतो, जर इथं वजावजाचं चिन्ह असेल तर इथं वजाबाकीचा विचार करा. 2 असे सेक्टर पडतात बघा. जर बेरजेचं चिन्ह असेल किंवा वजा अधिक असेल तर याच्यासाठी बेरजेचा विचार करावा लागते या ठिकाणी. आणि वजा जर असेल आणि याच्या अपोजिट प्लस मायनस जर असेल तर वजाबाकीचा विचार करावा लागते. हे फॅक्टर काढण्यासाठी फक्त आपल्या ट्रिक्सनं. झालं, इझी आहे. आता तर निघाले फॅक्टर. आपण हे केलं म्हणून थोडंसं सॉर्टिंग केलं म्हणून आपल्याला फॅक्टर निघाले. आता कंपॅरिझन करणं खूप सोपं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी जर मायनस मायनस असेल तर मोठ्या संख्येला मायनसचं चिन्ह द्यायचं, याला प्लसचं द्यायचं. याला मायनसचं चिन्ह द्यायचं, याला प्लसचं द्यायचं. म्हणजे असं होते की -22 + 19 -8 + 1. त्याच्या अपोजिट हे काय झाले, फॅक्टर झाले. हे काय झाले, फॅक्टर्स झाले. याच्या अपोजिट रूट असते आणि रूट्स मध्ये x आणि x1 घ्यावा लागतो, y आणि y1 घ्यावा लागतो. म्हणून हे आपल्याला लक्षात घ्यावं लागते. आता मित्र इथं 22 आहे, -22 आहे, तिथं +22 येणार. इथे +19 आहे तर इथं -19 येणार. इथे -8 आहे तर इथे +8 येणार. इथे +1 आहे तर -1 येणार. झालं. पण हे जे 38 आहे भागिले द्यावं लागेल. याला आपण 38 भागिले देऊ, यालाही सुद्धा 38 आपण भागिले देऊ. या ठिकाणी 4 भागिले आहे, सो याला भागिले 4 देऊ आणि याला भागिले 4 देऊ. आता आपल्याला याचं कॅल्क्युलेशन करून मग आपल्याला परफेक्ट त्याची शॉर्ट व्हॅल्यू काढूनच मग कंपॅरिझन करावं लागते. बघा काय होणार आहे, 2 न भाग जातो. या ठिकाणी बे 1 बे आणि इथे येतं 19, 11 भागिले 19. या ठिकाणी डायरेक्ट 2 आले. झालं. या ठिकाणी 1 भागिले 4 म्हणजेच 4 दोन्ही इथं बघा, 4 1 4 4 2 0 जर घेतला तर 4 दोन्ही 8 उरले 2 झाले 20, 4 25 0.25 झाले. म्हणजे -0.25 झाले. हा मायनस जर कट केला तर इथं -0.25 झाले आणि हा प्लस झाला. या ठिकाणी 19 1 19 19 दोन्ही 38. इथं हाफ आहे. हाफ जर म्हणत असाल तुम्ही तर याला जर कट केला तर 0.5 होते, मात्र -0.5 होते. लक्षात घ्या, x1 म्हणजे -0.5, y म्हणजे 2, y1 म्हणजे -0.25. आता फक्त हाच थोडासा भाग कॉम्प्लिकेटेड आहे, सो आपण याला पण सॉल्व्ह करू. आता इथे 0 दिला आणि 0 पॉईंट दिला. 19 5 95 होते. 19 5 95. मग उरतात किती तर 15 उरतात. होतात किती तर 150 होते. तर मग समथिंग 7 पर्यंत असा भाग जात असेल, सपोज 56 किंवा 57, परंतु 0.56 किंवा 57च येते. आता आपण करूया एक महत्वाची कंपॅरिझन, ते या ठिकाणी करू. बघा मी काय म्हटलं, x1 y y1 याच्या व्हॅल्यू आपल्या सगळ्याच निघाल्या. कंपॅरिझन करणं सोपं जाते. या ठिकाणी काय आला 0.57, समजा 57 58 काही, परंतु 0.5 तर आलाच की नाही. हां, दुसरं y ची व्हॅल्यू किती आली 2 आली. त्याच्यानंतर इथं काय आलेलं आहे -0.5 मायनस आहे. हा मायनस. आणि या ठिकाणी काय आहे -0.25. कसं होईल कंपॅरिझन, खूप सोपं आहे. हा जो 0.57 आहे हा 2 पेक्षा लहान आहे, असं झालं. आता इकडून इकडे जर आपण कंपॅरिझन करत असेल x आणि y चं, तर हा प्लस मध्ये आहे आणि हा मायनस मध्ये. सो हा ग्रेटर दॅन झाला. काय झाला, ग्रेटर दॅन झाला. ठीक आहे, येस. आता ही तर टक्कर झाली म्हणजे कॅन नॉट डिपेंड, म्हणजे 4 नंबरचे आन्सर आलं सुद्धा. परंतु आपण पुन्हा आणखी बघू. हे बघा 2 आणि -5 असं कंपॅरिझन केलं तर मित्रा हे येतात लहान, म्हणजे लहान झाला. आणि याचं जर आपण कंपॅरिझन केलं -0.5 आणि -0.25, -0.5 म्हणजे 0.50 होतात. हे दिसायला मोठे असतात, मात्र हे लहान असतात. हे दिसायला मोठा दिसतो, मात्र हा काय असतो, लहान असतो. म्हणजेच x आणि y च्या दरम्यान कसे चिन्ह आले, पहिलं स्मॉलर चालं, नंतर ग्रेटर दॅन चालं, नंतर स्मॉलर चालं, पुन्हा स्मॉलर चालं. पण या ठिकाणी टक्कर झाली असल्या कारणाने आपण आन्सर देणार x y मध्ये कॅन नॉट डिफाईन. सो 4th ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. अगदी तंतोतंत आन्सर आपण काढलेले आहे.
जरी प्रश्नाचं स्वरूप मोठं असेल तरी सुद्धा बिलकुल परफेक्ट तुम्ही काय करायचं, मी शिकवलेलं पूर्ण बघायचं, बघितल्यानंतर मोबाईल बंद करायचा, हे लिहून घ्यायचं इक्वेशन आणि सोडवून बघायचं, तेव्हाच तुमची प्रॅक्टिस भाग कमवू शकते. कारण की परीक्षेत असे सीची व्हॅल्यू जास्त असणारे सुद्धा प्रश्न येतात, म्हणून हे मुद्दा म्हणून मी घेतलेले आहे. झालं 4 नंबरचा आन्सर. हा शेवटचा प्रश्न अगदी सोपा आहे, अगदी सोपा तो टाकला. आता बघा हा कसा होणार, तर या ठिकाणी आपण फास्ट काढू याला, पण या ठिकाणी बघा गुणाकार मारला की खतरनाक गुणाकार येतो. 8 पंचे 40 4 8 चूक 32 32 न 4 36 म्हणजे 360 आले, आहे की नाही. 360 8 पंचे 40 4 8 चूक 32 आणि 4 36 आणि या ठिकाणी बरोबर -49 येते. या ठिकाणी 8 9 किती 72 घेतले आणि या ठिकाणी येतात -1. इथं काहीच नाही म्हणजे इथे 1 असतो, -1. इथं लक्षात घ्या, कोणाला वाटेल की 0च आहे परंतु तिथे 1 असतो. आता काय करायचं, आता आपण 360 चे फॅक्टर पाडू शकतो का, आपल्याला दिसून येते 6 6 36 असं काहीतरी दिसून येते, परंतु ह्या 360 चे थोडेसे आपण इथं फॅक्टर पाडून घेऊ आणि या 72 चे सुद्धा फॅक्टर पाडू. 72चा सोपाच जाईल, 72चा काही तेवढा कठीण जाणार नाही, परंतु याच्यावर थोडेसे खेळ होणार. 2 गुणिले 2 1 2 म्हणजे 180 झाले, 2 गुणिले 90 झाले, 2 गुणिले 45 झाले आणि 5 गुणिले 9 झाले. म्हणजे याचे फॅक्टर असे पडले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 9 या 360 चे फॅक्टर. आणि याच्यातून असं काही करा, याच्यातून असं काही करा की बेरीज 49 झाली पाहिजे आणि गुणाकार 360 झाले पाहिजे, असा त्याचा गुणाकार करायचा. मग कसं येणार बरं, आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्याला करून बघू. कोणाचं लवकर येणार, कोणाचं नंतर येणार. 9 5 45 45 सकम येतं का, 45 सकम म्हटलं तिथं 51 होऊन राहिले, ते चालणार नाही. आता इथं जर म्हटलं आपण, इथे बघा इथं 2 गुणिले 2 4 4 5 20 आणि हे 18 20 गुणिले 18 होते का, 20 गुणिले 18 2 4 4 5 20 9 2 18 हे सुद्धा मग 38च होतात, ते पण नाही जमत. मग करायचं काय, तर करायचं काय, तर या ठिकाणी सोपीत सोपी गोष्ट आहे की या ठिकाणी 5 या सगळ्याचा जर गुणाकार केला या तिघाचा, तर 2 2 4 4 2 8 8 5 40 40 गुणिले 9 जर केले तर इथं बरोबर ते लागू राहिले. सो या ठिकाणी 40 आणि 9 आणि तसे लवकर लक्षात आलं असतं. हे न करता जर आपण याच्यावर जर फोकस केला असता की 4 9 36 म्हणजे 40 गुणिले 9 म्हणजे 360 म्हणजे इथे फॅक्टर पडले असते, पण हे फॅक्टर असे पडत असतात. 2 2 4 4 2 8 8 5 40 40 गुणिले 9 म्हणजे बरोबर 360 आणि याच्यावाली बेरीज म्हणजे इथं झालं, फायनल झालं. आता ते आता हे जे मायनस प्लस आहे तर हे मायनस येतं आणि हे मायनस येतं फॅक्टरमध्ये, रूट मात्र त्याच्याला विरुद्ध असते, म्हणून रूट आपण लिहून घेणार आहोत. रूट मध्ये x आणि x1 घ्यावं लागत असते. झालं. आता इकडे काय सोपंच आहे, हे याच्यासाठी काय करण्या लागत, 9 8 72 9 8 72 म्हणजे 9तून 8 गेला ते 1 राहिला, कारण की इथं दोन्ही वजा वजा असल्या कारणाने वजा बाकीचाच विचार करायला लागते या x साठी, आहे की नाही. वजा बाकीचा विचार, वजा वजामध्ये वजा बाकीचा विचार करा आणि अधिक वजामध्ये वजा बाकीचा विचार करा. प्लस प्लस मध्ये बेरजेचा विचार करा आणि मायनस प्लस मध्ये बेरजेचा विचार करा, असं तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता फॅक्टर इथे चिन्ह कोणतं द्यायचं, वजा वजा जर असेल तर मोठ्याला चिन्ह द्यायला लागते असं फॅक्टरमध्ये मोठं, आणि फॅक्टर ज्यावेळेस रूट आपण ज्यावेळेस काढतो तर ते याच्या अपोजिट येते, म्हणजे y आणि y1 झालं. आपल्याला आला आता आन्सर. आता बघा हे जे -40 आहे आणि -9 आहे, तर याच्या अपोजिट काय होणार आहे, याच्या अपोजिट काय होणार आहे प्लस, याच्या अपोजिट काय होणार आहे प्लस, याच्या अपोजिट काय होणार आहे प्लस, याच्या अपोजिट काय होणार आहे मायनस. हे तर इथपर्यंत झालं. मग आपल्याला असा प्रश्न पडतो, याले भागिले 8 देऊ का, याले भागिले 8 देऊ का, आणि इथे 8च आहे. जर दोन्ही ठिकाणी 8 8 सिमिलर असेल तर भाग देण्याची काहीच गरज राहत नाही, इथं डायरेक्ट तुम्ही कंपॅरिझन करू शकता. आता कंपॅरिझन मध्ये डायरेक्ट कसं आपण बघा काय करणार. आता मला सांगा x आणि y आपण लिहून घेतले, याच्या मधात कोणकोणते चिन्ह येते ते बघू. 40 हा 9 पेक्षा मोठा आहे, ग्रेटर दॅन. 40 हा ह्या ऋण संख्येपेक्षा मोठा आहे, ग्रेटर दॅन. 9 आणि 9 म्हणजेच इज इक्वल टू, आणि 9 हा -8 पेक्षा मोठा आहे म्हणजे ग्रेटर दॅन.
याचं जर सगळ्याचं जर कॉम्बिनेशन केलं तर एक्स इज ग्रेटर दॅन हा जो बरोबरचं चिन्ह आहे ते इथं लागते आणि इथं वाय. सो प्रॉपर आन्सर येते एक्स इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू वाय. एक्स इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू वाय. थर्ड ऑप्शन आपल्याला राईट आलं. मित्रांनो आपण 5च प्रश्न घेतले, परंतु त्या 5 प्रश्नामध्ये कॉम्प्लिकेशन होतं. बऱ्याच जणांना ते प्रश्न समजतच नव्हते. ज्याला यायचं ना क्वाड्रॅटिक इक्वेशन तो सुद्धा हँग झालेला होता ह्या मोठमोठ्याला व्हॅल्यू बघून. परंतु त्या मोठ्या व्हॅल्यूमध्ये या पद्धतीने तुम्ही जर फॅक्टर पाडले, त्याची जर जोडजाड केली तर बरोबर तुम्हाला फॅक्टर सापडते आणि मग तुमचा नेहमीप्रमाणे आन्सर येते. इथं किती काही मोठी व्हॅल्यू येऊ द्या, तुम्ही कंपॅरिझन बेस्टपैकी करता आणि प्रॉपर आन्सर आणण्याचा प्रयत्न सुद्धा करता. या ठिकाणी थांबतोय. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांबद्दल शेअर करा. जर का आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मित्र चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचंच आहे, कारण की चॅनलचं सबस्क्राईब केलं तर माझंवाला नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होते लवकरात लवकर. आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करत चला. थँक्स.